नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे शब्द. आपला पहिला शब्द ज्याच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे त्याचं नाव आहे ऑप्टिकल आयसोमर. आता बघा, इथं शब्द आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे काय? इथून आपण स्टार्ट करू, सुरुवात करू. नीट ऐका बरं का. ऑप्टिकल आयसोमेरिझम. चला, आता ऑप्टिकल आयसोमेरिझम एक वाक्य लक्षात ठेवा. आयसोमर म्हटलं की दोन स्ट्रक्चर्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो हे आपल्याला माहीत आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. आयसोमर म्हटलं की दोन स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा काढूया. ओके, आता बघा इथं मी स्ट्रक्चर काढतो, नीट ऐका. हा CH3 आहे, ठीक आहे. या ठिकाणी कार्बन आहे, CH3, इथं कार्बन आहे. कार्बनला या बाजूला जोडलेला ग्रुप जो आहे तो Cl आहे, बरोबर आहे. या ठिकाणी एक ग्रुप जोडूया आपण. नीट ऐका बरं का, नीट ऐका व्यवस्थित. आता या ठिकाणी आपण काढूयात CH3Cl, इथं काढूयात C2H5. ओके, आणि या ठिकाणी आपण काढूयात H. बघा, आता हे एक स्ट्रक्चर आहे. आता अजून एक स्ट्रक्चर आपण काढू ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला याच्यासारखाच आहे. आणि एक लक्षात घ्या, या स्ट्रक्चरचा आपण मिरर इमेज काढू. मिरर इमेज काढू. आता मिरर इमेज म्हणजे काय? आरशामधली प्रतिमा. आरशामधल्या प्रतिमेला आपण काय म्हणतो? मिरर इमेज. चला अजून एक काढूया तिकडे आपण. हा आरसा आहे, हा आरसा आहे. ह्याची आता आपण मिरर इमेज काढू. हा कार्बन आहे, वरचा CH3 वरच राहील, बदलणार नाही. C2H5 खालीच राहील, हा पण बदलणार नाही. ह्याची पण पोझिशन चेंज होणार नाही, बरोबर आहे का. आता इकडचा Cl इकडे येईल, हा पहा इकडे आला, आणि इकडचा एक तिकडे जाईल. आता हे दोन स्ट्रक्चर तुमच्या समोर मी काढले. हे दोन्ही स्ट्रक्चर ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, याचा अर्थ हे दोन्ही कसे आहेत? आयसोमर झाले. हे दोन्ही स्ट्रक्चर, ह्या दोन्ही स्ट्रक्चरला आपण आयसोमर असं म्हणतो. आयसोमर म्हटलं की कळायला पाहिजे असे दोन स्ट्रक्चर्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे त्याला आयसोमर म्हणतात. ओके, हे दोन झाले आयसोमर. आपल्याला काय म्हणलंय? ऑप्टिकल आयसोमर म्हणजे अशा प्रकारचे दोन स्ट्रक्चर्स जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे, हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे. मग तुम्ही सांगचाल मला, किंवा तुम्ही मला विचारसाल, गुरुजी ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणं म्हणजे काय? अरे बाबा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणं याचा अर्थ असा होतो जो प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो. इथे लिहितो वाटलंच मी, हो का, इथे लिहितो म्हणजे कळेल तुम्हाला. प्लेन पोलाराइज्ड लाईट, प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करणारा झालं, संपलं. अरे बाबा, अशा प्रकारचे दोन स्ट्रक्चर्स, अशा प्रकारचे आयसोमर जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. नावातच ऑप्टिकल आहे म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि आयसोमर आहे. आयसोमर म्हणजे दोन स्ट्रक्चर्स आहेत, समजते का, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. बाबांनो, अशा प्रकारचे आयसोमर जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, परंतु याच्यामध्ये एक फरक आहे, तो सांगतो. आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणे तुम्हाला सर्वांना माहीत असेल किंवा माहिती नसेल, माहिती करून घ्या. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो याचा अर्थ तो कंपाऊंड, त्या कंपाऊंडमधून प्लेन पोलाराइज्ड लाईट आपण जर पास केली तर तो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो. लक्षात ठेवा, प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करणारा हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. मग मला सांगा, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का? आहे. हा आहे का? आहे. दोन्ही बी स्ट्रक्चर्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, याचा अर्थ हे दोघं बी प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतात. पण एक महत्वाचा फरक आहे बाबांनो, हे दोघं बी प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतात, पण लक्षात ठेवा त्याची दिशा मात्र अपोजिट असते. कळालं का? म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, परंतु हा डेक्स्ट्रो आहे, हा लिओ आहे. म्हणजे ह्या दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सारखी नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का? आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का? आहे. परंतु ह्या दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सारखी नाही. समजा हा डेक्स्ट्रो असेल तर हा लिओ असेल,
हा डेक्स्ट्रो तर हा लिओ. दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? अशा प्रकारचे आयसोमर काय सांगतोय बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? अशा प्रकारचे आयसोमर ज्यांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सारखी नसते. म्हणजे एक जण डेक्स्ट्रो असेल तर दुसरा लिओ असतो. दोघं बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, परंतु दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एकसारखी नसते. मग कशी असते? एक जण डी असेल तर दुसरा एल असेल, आणि एक जण एल असेल तर दुसरा डी असेल, एल डी, याप्रमाणे संपलं. आणि मग त्याप्रमाणे व्याख्या करा. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? अशा प्रकारचं आयसोमेरिझम ज्या आयसोमेरिझममध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असते, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते, अशा प्रकारच्या आयसोमेरिझमला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. इन ऑप्टिकल आयसोमेरिझम द आयसोमर्स हॅव डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ह्या दोघांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते? वेगवेगळी असते. आणि जर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असेल, मग तुम्हाला असं बी कळायला पाहिजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असणे याचा अर्थ हा पण प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट करतो, आणि हा सुद्धा प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट करतो. पण हा डावीकडे करत असेल तर हा उजवीकडे करतो, हा उजवीकडे करत असेल तर हा डावीकडे करतो, हा डावीकडे हा उजवीकडे. समजतंय का? संपलं. आणि म्हणून लक्षात घ्या, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे अशा प्रकारचं आयसोमेरिझम ज्याच्यामध्ये असलेल्या आयसोमरची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. बस इतकं कन्सेप्ट कळाला की व्याख्या कळाली, सांगायची आवश्यकता नाही. झालं. म्हणजे कसं? इन ऑप्टिकल आयसोमेरिझम द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ आयसोमेरिक कंपाऊंड, हे दोन आयसोमेरिक कंपाऊंड्स आहेत, हे दोन्ही एकमेकाचे आयसोमर्स आहेत, ती डिफरंट असते. इन ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ टू आयसोमेरिक कंपाऊंड इज डिफरंट. बस संपलं. म्हणजे जर ह्या दोन आयसोमेरिक कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असेल त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. इन ऑप्टिकल आयसोमेरिझम द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द आयसोमेरिक कंपाऊंड इज डिफरंट. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असते, डिफरंट असते, आणि दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. अतिशय सोपा वाक्य, एका वाक्यात लक्षात ठेवा. बाबांनो, हो का, आपण आयसोमर म्हणतो म्हणजे दोन स्ट्रक्चर्स हे आहेत आयसोमेरिक कंपाऊंड, आणि या आयसोमेरिक कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर वेगवेगळी असेल तर त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. इन ऑप्टिकल आयसोमेरिझम the optical activity of isomeric compound is different. In optical isomerism the optical activity of isomeric compound is different. बस याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं आहे? भरपूर झालं. आता एक नवीन शब्द बघूयात, इन एन्शिओमर्स. आणि इन एन्शिओमर समजून घेत असताना काही गोष्टी काल्पनिक आहेत, थोडंसं आपल्याला इमॅजिन करावं लागतंय. ते इमॅजिन करण्याची पॉवर ठेवा, बराबर तुमच्या लक्षात येईल. अवघड बिघड काय नसते, सगळं सोपं असते. आपण त्याला फक्त व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, आणि शिकण्याची तुमची स्वतःची इच्छा पाहिजे. मी शिकवतो याच्यापेक्षा तुम्ही शिकण्याची तुमची इच्छा आहे का हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिकणार काय बी करून, त्याला तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. रोक सके तो रोक लो, कोई भी आपको आडा नहीं सकता, रुका नहीं सकता. बरोबर आहे का? ठीक आहे. आता इन एन्शुअर म्हणजे काय तो शब्द आपण समजून घेऊ. इन एन्शिओमर्स. इन एन्शिओमर्स म्हणजे काय त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. अतिशय सोपा आहे. आणि इथे एक शब्द आहे मिरर इमेज. बघा, ठीक आहे, बघा इथे. आता एक वाक्य तुम्हाला सांगतो, हे व्याख्या तर बघू आपण. ह्याच्या आधी मी सांगितलं असेल किंवा नाही, आता मी सांगतो, नीट ऐका व्यवस्थित. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे. बाबांनो, ही पेन ठेव तिकडं. ओके, बघा. आता हे आपला हात डावा आहे, हा उजवा आहे. डाव्या हाताची प्रतिमा उजव्या हातासारखी असते. हे दोन्ही हात काय आहेत? एकमेकाची आरशामधली प्रतिमा. काय म्हणतात? आरशामधली प्रतिमा. आता हा एक कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे. आता हा कंपाऊंड जो आहे, या कंपाऊंडची आरशामधली प्रतिमा अशी असणार आहे. म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड्स कसे आहेत? एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहे. हो का? ह्याचा एच इकडं आहे, ह्याचा एच तिकडं आहे. म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर्स एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहेत का? आहेत. हे नीट लक्षात ठेवा. हे दोन्ही कंपाऊंड्स एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहेत. आता हे दोन हात आहेत, हे दोन्ही हात सुद्धा एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, सुपर इम्पोज होणे आणि सुपर इम्पोज न होणे.
सुपर इम्पोज होणे म्हणजे एकमेकावरती परफेक्ट बसणे. उदाहरण, आता हे डावा हात आहे, ह्याच्यावरती आपण हे उजवा हात ठेवू. हे दोन्ही हात कसे आहेत? एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहेत. आता हे दोन्ही हात आपण एकमेकावरती ठेवले, सुपर इम्पोज झाले का? नाही, कारण ह्याचा अंगठा इकडं आहे, ह्याचा अंगठा इकडं आहे, ह्याची करंगळी इकडं आहे, ह्याची करंगळी इकडं आहे, ह्याच्या करंगळी बसला बोट इकडं आहे, ह्याच्या करंगळी बसला बोट इकडं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, डावा हात आणि उजवा हात हे दोघं एकमेकाची आरशामधली प्रतिमा असून ते एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाहीत. कारण ह्याचा अंगठा इकडं, ह्याचा अंगठा इकडं, ह्याची करंगळी इकडं, ह्याची करंगळी इकडं, करंगळी बसलं इकडं, करंगळी बसलं इकडं, फरक आहे हो. आणि असं असणे त्याला म्हणायचं इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स हे कोण आहे? ऑप्टिकल आयसोमर्स आहे, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ऑप्टिकल आयसोमर म्हणतो म्हणजे काय? आता बघितलं की आपण, अरे ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत म्हणजे काय? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतात. जे रोटेट करतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कळलं का नाही कळलं? मग आता इनॅन्शिओमर म्हणजे काय? अरे बाबा, इनॅन्शिओमर म्हणजे काय? इनॅन्शिओमर म्हणजे काय बघा. इनॅन्शिओमर म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर. ऑप्टिकल आयसोमर्स झालं. अरे इनॅन्शिओमर्स हे कोण आहे? ऑप्टिकल आयसोमर्स आहे. पण लक्षात ठेवा, त्यांची आरशामधली प्रतिमा ही एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर ज्याची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. आता हे स्ट्रक्चर उचला, ह्याच्यावर ठेवा. हे स्ट्रक्चर उचलून ठेवा, ह्याच्यावर सुपरइम्पोज होते का? CS3 वर CS3 येते, C2H5 वर C2H5 येते. पण हे उचलून ठेवलं तर CL वर H येते आणि ह्या CL वर हे H येते, म्हणजे मॅच होत नाही. ह्या CL वर H येते आणि ह्या H वर CL येते, उलट झालं, म्हणजे सुपरइम्पोज झालं नाही. समजला का? म्हणजे इनॅन्शिओमर्स हे कोण आहे? ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आणि अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ज्यांची आरशामधली प्रतिमा, ज्याची मिरर इमेज एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. संपलं. म्हणजे तसं इनॅन्शिओमर्स हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ज्याची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. संपलं. एकमेकाची प्रतिमा जर सुपरइम्पोज झाली, कळलं का, तर ते इनॅन्शिओमर्स असू शकत नाहीत. त्यांची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपरइम्पोज होता कामा नये. बस लिहा तसं. मग इनॅन्शिओमर्स आर द ऑप्टिकल आयसोमर्स हुच, कळलं का, किंवा त्याची जी का व्याख्या होईल त्याप्रमाणे लिहा. इनॅन्शिओमर्स हे ऑप्टिकल आयसोमर्स असून त्यांची आरशामधली प्रतिमा ही एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. बस अशा प्रकारे जरी व्याख्या लिहिली तरी त्याचा अर्थ आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बघा काय म्हणतंय? इनॅन्शिओमर्स आर द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. Enantiomers are the optical isomers which are non-superimposable mirror image of each other. तर एकमेकाची काय नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आहे. हा एक शब्दप्रयोग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि ही संकल्पना लक्षात घ्यायचा आहे. बघा अजून एक आपल्याकडं संकल्पना आहे, रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर. ऐका, नीट ऐका. फार सोपे शब्द आहेत. प्रत्येक शब्दांचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. आता रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय बघा. आता रेसिमिक मिक्सचरमध्ये काय घ्यायचं? इनॅन्शिओमर घ्यायचं. इनॅन्शिओमर म्हणजे हे दोन घ्यायचं स्ट्रक्चर. समजा हा एक आहे आणि हा एक आहे. एक जण डी आहे, एक जण एल आहे. इनॅन्शिओमर म्हणल्यावर एक डी असेल तर दुसरा एल असतो, बरं का, लक्षात घ्या. दोन्ही सेम असत नाहीत, कारण हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. नीट समजून घ्या, घोळ करू नका. आता समजा आपण एक घेतला, समजा मी उदाहरण घेतो. समजा हा डी आहे आणि हा एल आहे. हे घेतलं, डी आणि एल लिहितो मी, हे लिहित नाही, हळू लिहितो फक्त. ओके. आता ह्या दोघांचं मिक्सचर इक्विमोलार मिक्सचर घ्या तुम्ही, आहे ना. आता हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड, ह्या दोन्ही कंपाऊंडचं मिक्सचर घ्या आणि त्याच्यापैकी एक डेक्स्ट्रो असणार आहे, एक लिओ असणार आहे. डेक्स्ट्रो आणि लिओ असे दोन आयसोमर, ह्या दोघांचं इक्विमोलार मिक्सचर, कळलं का, जे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतं, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं, कारण हे डी आणि एल कॅन्सल होत असतं. आणि अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रेसिमिक मिक्सचर. मिक्सचर आहे कुणाचं मिक्सचर? हे तर काय म्हणतं, रेसिमिक मिक्सचर. कुणाकुणाचं? डेक्स्ट्रो आणि लिओ अशा दोन आयसोमरचं मिक्सचर, दॅट इज कॉल्ड एज अ रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर इज द इक्विमोलार मिक्सचर ऑफ
इनॅन्शिओमर. हे दोन्ही इनॅन्शिओमर झाले आणि ह्या दोघांचं मिक्सचर आपण जर केलं, ह्या दोघांचं मिक्सचर कळलं का, दॅट इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. आणि म्हणून तो शब्द प्रयोग या ठिकाणी आपल्याला डिफाईन करता येतो. बाबांनो, रेसिमिक मिक्सचर म्हणजे नेमकं काय? रेसिमिक मिक्सचर इज द इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स. संपलं. बघा इनॅन्शिओमर बघा, रेसिमिक मिक्सचर इज द इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स. आता हे इनॅन्शिओमर्स आहेत दोन, ह्या दोघांचं मिक्सचर करा. मग ह्या दोघांचं मिक्सचर केलं तर रेसिमिक मिक्सचर झालं, संपलं. आणि एक लक्षात ठेवायचं, हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. बस एवढं जरी आपण लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील. म्हणजे रेसिमिक मिक्सचर हे काय आहे? मिक्सचर आहे. कुणाचं मिक्सचर आहे? इनॅन्शिओमर्स आहे. आणि इनॅन्शिओमर म्हणल्यावर दोन स्ट्रक्चर्स असतात, एक डी असते, एक एल असते. म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिओ ह्या दोघांचं मिक्सचर, डेक्स्ट्रो आणि लिओ ह्या दोघांचं मिक्सचर, दॅट इज कॉल्ड एज द रेसिमिक मिक्सचर. म्हणून म्हणायचं रेसिमिक मिक्सचर इज द इक्विमोलार मिक्सचर ऑफ द इनॅन्शिओमर्स. कंसात लिहा डेक्स्ट्रो अँड लिओ. बस एवढं जरी कळालं तरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आणि एक लक्षात ठेवा, रेसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं, कारण डी आणि एल कॅन्सल होते. एक जण डावीकडे रोटेट करते, एक जण उजवीकडे करते, त्याच्यामुळे नेट रिझल्ट 0 आहे. कळालं का नाही? प्लस मायनस गेट्स कॅन्सल, प्लस मायनस गेट्स कॅन्सल, प्लस मायनस गेट्स कॅन्सल. संपलं. इतकं सोपं आहे. ओके झालं. अशा ह्या 3 गोष्टी या ठिकाणी आपण बघितल्या. बघा समजलं का? बघा संकल्पना थोडीशी व्यवस्थित लक्षात घ्या. ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे म्हणजे काय हे कळायला पाहिजे आपल्याला. ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे म्हणजे प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो. आता समजा मी म्हणलं हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, मग हा प्लेन पोलाराइज्डचा प्लेन रोटेट करू शकतो का? करतो. समजा आता लाईट पास केली आपण, हो का, ही आहे आपली प्लेन पोलाराइज्ड लाईट, ह्याच्यातून पास केली. हा कंपाऊंड रोटेट करू शकतो का? करू शकतो. समजा हा इकडे गेला, झालं. हा करू शकतो का? हा बी करू शकतो. पण ह्यानं जर इकडे गेला असेल तर ह्यानं उलटं करताय, असं हो का, इकडे करते, हो का, असा हा फरक आहे. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे एखादी प्लेन पोलाराइज लाईट आपण जर ह्या आयसोमरमधून पास केली तर दोघं बी प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट करू शकतात. परंतु ह्यानं जर राईटला केलं तर ह्यानं लेफ्टला करतात. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत? ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, पण त्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी एकसारखी नाही, डिफरंट आहे. आणि त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर. इथून आपण सुरुवात केली होती. तर थोडक्यात आपण ह्या सगळ्या संकल्पना लक्षात ठेवायच्या आहेत. 3 शब्द बघितले. ऑप्टिकल आयसोमेरिझम बघितलं आपण. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे असे 2 स्ट्रक्चर ज्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. एक डेक्स्ट्रो असेल तर दुसरा लिओ असेल. उदाहरण हे 2 घेतले आपण. दुसरा शब्द प्रयोग काय आपला? इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय? इनॅन्शिओमर्स हे सुद्धा कोण आहेत? ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. परंतु या ठिकाणी एक वाक्य महत्त्वाचं आहे जे आपण लक्षात घ्यायचं आहे, ज्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. बाबांनो, इनॅन्शिओमर्स हे कोण आहे? ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, परंतु त्यांची आरशामधली प्रतिमा मात्र एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. आता हे दोन्ही कसे आहेत? ऑप्टिकल आयसोमर्स. आणि हे दोन्ही एकमेकाच्या आरशामधली प्रतिमा आहे, एकमेकावरती ठेवा, सुपरइम्पोज होत नाही. म्हणजे हे दोन्ही काय झाले? इनॅन्शिओमर झाले, कारण ह्यांची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. इनॅन्शिओमर्स आर द ऑप्टिकल आयसोमर्स इन विच दे आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर. ओके. आणि नेक्स्ट आहे रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर इज द इक्विमोलार मिक्सचर ऑफ द इनॅन्शिओमर्स. झालं संपलं. ओके. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेल्या आहेत ऑलरेडी. आणि हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. सगळी माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.